गोलंदाजी घेण्यासाठी चला स्पीडअप करायचा. सुशांत पवार त्यांना पाचारण केलं जाते. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी आले आहेत आणि सेकंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अमित. नॉन सेकंड वरती निकेश. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन आलेत. अर्थातच सुशांत यांचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतील अमित. आपल्याला पाहायला मिळतात सेकंड वरती. नॉन सेकंड वरती निकेश आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा येतोय सामना चालू व्हायचा. पहिला चेंडू हो यावेळेस का पाहायला मिळते पंच आमच्याकडे बोलतील आणि वाईट घोषित केला जाईल. अवंत धावेने स्कोरबोर्ड वरती खातं ओपन केलं जाते. सेटिंग करण्याचा प्रयत्न परंतु का पाहायला मिळतंय स्वीट करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिले आहे. डॉट बॉल आपण पाहतोय कोणतीही धाव नाही आहे. आणि पुढे चेंडू पाहायला मिळलं. हो यावेळेस कोल्हापूरचा चेंडू सिलेक्ट थोडेसे थंबल जरूर आपल्याला पाहायला मिळतात. कीपर थंबल जरूर झाले आहेत आणि पंचांकडून त्या स्वरूपात एका धावेचा इशारा देखील होतोय. आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 2 धावा. वेळेस नक्कीच आपण पाहतोय जबलू यांनी यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता चालवला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाव्यांनी स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. मॅच बॉल द्यायचा आहे. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 8. यावेळी सलक्यातून पुश जरूर केला जातोय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल घेतली जाते. 9 धावा दपालकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस का पाहिलं मी ते स्वीकारण्याचा प्रयत्न सफल होऊन परंतु असफल राहिले आहे आणि डॉट बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय आणि डॉट बॉल आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते.
चला स्पीडअप करायचंय. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील. ओहो, यावेळेस काय फटका समोरच्या दिशेने अंतर कापलं जातं. स्ट्रेट मध्ये चेंडू आणि थाट दाखवला पहिल्या चेंडूवरती सिक्सर. 6 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन मिनिटं सर, 2 मिनिटं कृपया. केदारलिंग स्पोर्ट आपण थोडस बाजूला व्हायचंय सर, आपल्याला सांगताय. पुढे इकडे यायचंय जरा. आपण इथूनच या. आपल्याला समालोचन कक्षाकडे व्यासपीठ दिलेलं आहे, त्या व्यासपीठावरती खेळाडू कक्ष बनवलेला आहे खाली. कृपया तिथे बसा. तिथूनच आपल्याला फलंदाजांची एंट्रीला पदार्पण व्हायचं आहे. परंतु काय पाहायला मिळतोय, बॉल जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तर इथे बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. आणि तब्बल आपण पाहायला गेलो तर स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 म्हटलं की विराट कोहलीच्या जर्सीवरती असलेला नंबर 18 आणि सर्वांचा चाहता लाडका विराट कोहली अर्थातच 18 ज्याच्या नावावरती आहे आणि तोच मात्र स्कोर बोर्ड वरती आकडा लागलाय. एक रन शॉट असेल. ओके सर. परंतु स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 17. एकच रन मिळेल. या बेसवर नक्कीच वाय पाहायला मिळते आणि पंचांकडून इकडे नो बॉलचा इशारा येतोय. अंपर हाईटचा नो बॉल आणि नक्कीच स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते. हा, फ्री टर्न असेल. 19 धावा अव्वल का वरती लागल्या. ओहो, काय जागा बनवली आणि भोनच्या डोक्यावर चौकार. बाकवटला गेले, त्यानंतर अँगल बनवला, जागा बनवली, स्ट्रॅक्ट मध्ये चेंडू थाट दाखवला. सीमापार 1 बॉल सीमापार 4 धावांसाठी 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. बिनबाद 23. आतापर्यंत 3 चेंडू झाले आहेत. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत आणि व्हाईट बॉलचा दंडित घोषित केला जातोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 24 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 24 धावांचं समीकरण आपण पाहतोय. अर्थात 24 धावा 24 धावा स्कोर बोर्ड वरती लागले जात आहेत. यावेळेस जरूर केला जातोय.
आणि बायच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. एका धावेने धबलकावरती धावसंख्या लागल्या. 25 धाबा धबलकावरती लागले जात आहेत. एक अवंतर धाब्याने 25 या आकड्यावरती स्कोर कार्ड नेऊन पोहोचवलाय. अर्थातच पाहायला गेलं तर आतापर्यंत 14 धावा खर्च करतायत प्रत्येक आपल्याला षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत महागडे षटक आपण पाहतोय प्रत्येक यांचं, परंतु कमबॅक करणं गरजेचं आहे प्रत्येक यांना. ज्यावेळेस नक्कीच आपण पाहतोय पंच पुन्हा एकदा वळत आहेत. वाईट घोषित दंडित केला जातोय. एक स्टारन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. पुन्हा एकदा 26 धावा स्कोर वरती लागल्या जात आहेत. अजूनही प्रत्येकांना सोड बसला नाहीये. लेन्स अजून मारा पाहिलं पुरेसूर मिळत नाहीये. कुठे नाही कुठे दिशा भरकटतायत. वारंवार वाईट बॉल टाकतायत. आता मात्र कमबॅक करावं लागेल. म्हटलेला बॉल यवस का पाहायला मिळते. हिडिंग एज पाहायला मिळते. एक रन मिळतोय या चेंडूवरती. एका धावेने धप्पलकावरती धाव संख्या लागली 27 धावा. ज्यावेळेस नक्कीच आपण पाहतोय डॉट बॉल. षटक देखील संपतंय. षटका अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. बिनबाद 27 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. 27. सत्तावीस धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी भाषारण केलं जात आहे. अर्थातच आपण पाहतोय प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस नक्कीच कलात्मक फटका आणि चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय प्रतीक यांच्याकडून. आणि एक सिंगल घेतली जाते पहिल्या चेंडूवरती. 28 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय डॉट बॉल.
सोय करण्याचा प्रयत्न परंतु ब्लॉकरचा चेंडू आहे आणि ओहो नक्कीच थोडेसे स्किट जरूर झाले आहेत. अपकमिंग स्टार आपण पाहतो युवा खेळाडू आणि एक सिंगल स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आपण पाहतोय 29 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या जात आहेत. निकीचा प्रभात होय अजूनही स्कोर बोर्ड वरती धावसंख्या पाहायला गेली तर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय या दोन धाबीने स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. आणि षटक समाप्तीपर्यंत स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले स्कोर कार्ड. बिनबाद 31 या आकड्यावरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत विशाल आपल्याला पाहायला मिळतील. विशाल माहीन यांच्याकडे क्षमता आहे आणि आमचे मित्र अर्थातच सज्ज झालेत. चेंडू चालला गेला अर्थातच सीमा रेषा पार. षटकार काय फटका खेळला जातोय. आला जसा चेंडू आला तसाच या ठिकाणी उडवला अर्थातच सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. या 6 धावांनी स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आपण पाहिली आहे अर्थातच आपण पाहतोय 36 धावा त्या फलकावरती लागल्या जात आहेत. 37 धावा त्या फलकावरती लागल्या जात आहेत आपण पाहायला गेले तर. हो 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 पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळेस मात्र चुकून दिला सिक्सर अर्थातच सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार. अर्थातच जर पाहिलं ना तर 2 चेंडूवरती चांगलं आक्रमण केलंय. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळते अर्थातच या स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागल्या 43 धावा डबल कवरती लागले. सलग तिसरा अर्थातच विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटोन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटिले जरी पंख माझे पुन्हा उडेन अडवू शकले नाही मजला अशी भिंत नाही. अर्थातच 3 षटकारावरती सिद्ध केलं काय सुरेख बॅटिंग पाहायला मिळते लाजबाब
सुरेख अप्रतिम अदेखनी अस्मरणीय बॅटिंग चला 3 चेंडूवरती देखणे मोठे प्रहार पाहायला मिळत आहेत. अर्थातच काय बॅटिंग पाहायला मिळते. ओ हो हो पुन्हा एकदा यावेळेस फटका फसला की काय, परंतु चांगला झेल जज केला जातोय यावेळेस मात्र. परंतु काय बॅटिंग पाहायला मिळते. 14 बॉल 29 धावा केल्यात. मैदानाच्या आतमध्ये निकेश यांच्याकडे ती क्षमता आहे. छोटा पाकेट बडा धमाका याला देखील संबोधलं जातं आणि काय बॅटिंग पाहायला मिळते. लाजबाब सुरेख. संघ थोडासा बॅकफुटला गेला होता परंतु फ्रंट फुटला आणण्याचं काम केलं निकेश यांनी. काय बॅटिंग पाहायला मिळते. नवीन बॅटन मैदानाच्या आतमध्ये रवी राज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू पाहायला मिळतो आपण. मात्र काय आक्रमकरित्या बॅटिंग पाहायला मिळाल्या विशाल यांचे. मात्र जागेवरून कल करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिले आहेत. 49 धाबा धावलकावरती लागल्या आहेत. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये मात्र 47 धावांचं या ठिकाणी हाय स्कोरचा स्कोर तोडला जातोय. अर्थातच 49 धावा धावलकावरती लागल्या आहेत. यावेळेस मात्र करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय 49 धावा धावलकावरती लागल्या आहेत. 50 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला. अर्थातच पाहायला गेलं तर श्री गांगोबा माईमवाडी संघाला 24 चेंडू 50 धावा करायच्या अशी बॅटिंग करत असतील टीमला. आपल्याला जर पाहिलं तर श्री आकारदेव निगुडवाडी क्रिकेट संघ आयोजित बेलारी पंचकृषी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2025 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील. लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. स्पीडअप करा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं या मोलाचं सहकार्य लाभलंय असे श्रीमती सुनंदा अनंत गुरव, श्री आदित्य महेश गुरव, श्री चिराग दत्ताराम मुसुमकर आणि त्याचबरोबर श्री प्रकाश सीताराम पेटकर, श्री महेंद्र भिकाजी गुरव, श्री योगेश दत्ताराम गुरव, श्री डॉक्टर सुहास वड सर आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. यानंतर होणारा सामना भीम संघर्ष बेलारी वर्सेस श्री गांगोबा स्पोर्ट निवे खुर्द.
यानंतर होणारा सामना दोन्ही कॅप्टननी टॉससाठी घ्यायचा आहे. त्यानंतर केएम स्पोर्ट त्यांच्या माध्यमातून सामनावीरसाठी 15 टी शर्ट आपल्याला लाभले आहेत. त्याचबरोबर श्री सुमित सुरेश गुरव, श्री मोहन नलावडे, श्री रुपेश राजेंद्र अंगणे आणि त्याचबरोबर श्री विजय बाबाजी गुरव, श्री विजय परशुराम सुकम, श्री सचिन गुरव पनवेल, श्री चेतन चंद्रकांत चव्हाण, श्री राहुल चंद्रकांत देसाई, श्री प्रकाश सोमा अंगणे, श्री अरविंद भाई भानुशाली घाटकोपर विभाग यांच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांचं सर्व या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित कमिटीतर्फे हार्दिक 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 अभिनंदन आणि स्वागत देखील असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. त्यांचं आयोजन कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना भीम संघर्ष बेलारी वर्सेस श्री गांगोबा स्पोर्ट निळे खुर्द. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल प्लीज आपण टॉप साठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना प्लीज दोन्ही कॅप्टननी यायचा. तर सगळे आपण चालू असलेल्या मॅच कडे येणारे चेंडू 24 आणि 24 चेंडू मध्ये स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील माईवाडी संघाला 50 धावा. जवळ आपण चालू असलेल्या मॅच कडे आपण वळतोय. येणारे 24 चेंडू स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला माईवाडी संघाला अर्थातच 50 धावा. चला स्पीडअप करायचा, अजून पुढे सामने खेळवायचे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय निकेश. ज्याच्या बॅट मधून धावा आल्या तोच गोलंदाजी करण्यासाठी निकेश. निकेश यांचा पहिला चेंडू आणि बाटणी खेळला फटका आपण पाहतोय. दूरवरून आले क्षेत्ररक्षक, इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु नाहीये. सिंगल घेतली जाते, एका धाब्याने खातं ओपन केलं जाते. यावेळेस का पाहायला मिळते ऑन द कार्पेट मध्ये चेंडू वन बाउन्स सीमा पार 4 धावा.
पुढे चेंडू पाहायला मिळेल निकेश यांचा आपण पाहतोय पंच आमच्याकडे बघत आहेत व्हाईट बॉलचा इशारा आला एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये आतापर्यंत जर पाहिलं तर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 5-6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड काय फटका पाहायला मिळाला ऑन साइडला होडून काढला चेंडू चालला सीमा एसीच्या बाहेर आलाय षटकार विक्रमच्या बाट मधून मॅच बॉल द्यायचा आहे काय फटका पाहायला मिळाला पुन्हा एकदा अंतर कापलं जातं थेट समोरच्या दिशेने आक्रमण एकदा आपण पाहतोय इथे चुकीला माफी नाही आहे परंतु काय पाहिलं मी ते स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा दाबलकावरती लागल्या जातात स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 19 धावा दाबलकावरती लागल्या जात आहेत अभि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाल्यात आपण पाहतोय अभिला पाचारण केलं जात आहे अभिवरती दाखवला विश्वास आणि तो विश्वास पुरेपूर सिद्ध करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे जाऊया आपण मॅचच्या दिशेने स्टॅकेनवरती आपण पाहतोय सलामीची जोडी सुशांत आणि विक्रम मात्र विक्रमच्या बॅटमधून धावा आल्यात 5 चेंडू फेस केलेत 17 धावा केल्या आहेत पुढे चेंडू पाहायला मिळेल ओहो यावेळेस परंतु काय पाहायला मिळते बॅक टू द पॅव्हिलियन
पहिल्या चेंडूवरती कुंभूच्या असराला माघारी परतावं लागते. विक्रम यांना बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात. सायकलवरती ऑन सायकलवरील प्रतीक यांच्याकडे क्षमता आहे मोठमोठे फटके लगवण्याची. आता मात्र ते सिद्ध करणार का? आल्या यावेळेस मात्र फुलेंचा चेंडू पुरेपूर फायदा उठवू शकले नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला आणि एक सिंगल घेतली जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. 20 धाबा दाबलकावरती लागल्यात. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचला 20 च्या आकड्यावरती. दोन मिनिटं. ती मुलगी छोटी मुलगी आहे तिला जरा बाहेर घ्यायचं आहे. हो यावेळेस का पाहायला मिळतंय फटका बसलाय परंतु सर आताच डिसिजन का पाहायचं आहे पंच. ओके ओके थँक्यू. एकच जाऊन येईल या चेंडूवरती आपण पाहतोय. लक्षात घ्यायचा पंचांशी वाद घालू नका. या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी आवर्जून एक अरे 10 वेळा येईल तुझ्याकडे हा विषय. चला स्पीडअप करायचं आहे आणि नक्कीच आपण पाहतोय
पंचांशी वाद घालू नका प्लीज, पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घालू नका, लक्षात घ्या. अंपायर डिसिजन इथला डिसिजन असेल. मित्रांनो लवकरात लवकर मॅच चालू करा. काम करा. चला स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप करायचं आहे, लक्षात घ्या. पंचांशी वाद घालू नका. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. आपल्याला अजून पुढे सामने खेळवायचे आहेत.
लक्षात घ्यायचं, स्पीडअप करा आणि सामन्याला सुरुवात करा. अजून पुढील सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ऑलरेडी सामन्याला उशीर झालाय आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्यायचा आहे सर्व टीमसाठी. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. आपण लगेचच सामन्याला चालू करायचं आहे. मॅच चालू करायची आहे लगेच. चला स्पीडअप करा, लक्षात घ्या. ऑलरेडी या सामन्याला खूप उशीर झालाय. चला सामना चालू करायचा आहे, स्पीडअप घ्या. चला
मॅचचे कॅप्टन आणि कमिटी मेंबर फक्त थांबेल. बाकीच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे, लक्षात घ्या. इतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. कॅप्टन्स आणि कमिटी मेंबर फक्त कॅप्टन्स आणि कमिटी मेंबर्स मैदानाच्या आतमध्येच फक्त राहतील. याचे लिहून घ्यायचे. बाकीच्या टीमने बाहेर यायचं आहे. बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांनी बाहेर यायचे. चला स्पीडअप करायचा, ऑलरेडी सामन्याला उशीर झालाय.
सर्व खेळाडूंना सूचना आहे, कोणाची गाडीची चावी हरवली असेल बजाज आहे. आपण पाहिलं गेलं तर जुना बॉल द्यायचा आहे काय? हा हा सामना 15 मिनिटात संपला पाहिजे, लक्षात घ्यायचा आहे. ऑलरेडी सामन्याला खूप उशीर झालाय, परंतु आणि जे जे प्रेक्षक खेळाडू बाउंड्री लाईन वरती आहेत त्यांनी कृपया थोडस बाजूला व्हायचं आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे आता, हाय व्होल्टेज मुकाबला. दुपारच्या सत्रामध्ये तडतडत्या उन्हामध्ये तडतडता सामना, काटाकीर लढत आता पाहायला मिळते. यावेळेस मात्र काय पाहायला मिळतंय, डावबोट लागली होती, विकेटची संधी, परंतु यावेळेस नशिबाने साथ नाही दिली आणि धडकल्या चेंडू अर्थातच 4 धावांसाठी. बाउंड्रीलाईनने ताबा घ्यायचा आहे. क्लिअरला बाउंड्रीला बाउंड्रीलाईनचा यावेळेस आयोजन यजमान टीम. चला बॅटची कडा आहे ना. आणि कोणाची चावी हरवली असेल गाडीची तर समालोचन कक्षाकडे आपली ओळख पटवून घेऊन जायचं. बजाज गाडीची चावी आहे. कोणत्या खेळाडूची गाडीची चावी हरवली असेल? 24 धावा झाल्यात. पुढे चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आराबादने खेळलाय, मस्त चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आले दूरवरून, 3 खेळाडूच्या मध्ये तुरस लागली आहे, परंतु इथे काय पाहायला मिळेल? 26 धावा दाबलकावरती लागल्या आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा दाबलकावरती लागल्या जात आहेत. तब्बल आपण पाहतोय आताच्या घडीला हो हो काय यावेळेस, परंतु सुशांत पवारचा हा वार आणि चेंडू चला सीमा रेषा पार.
मात्र बॅटमधून धमाका सुशांतच्या अर्थातच 6 धाबा 32 धाबा धापलकावरती लागल्या आहेत. कोणत्या खेळाडूची चावी हरवली असेल बजाज गाडीची आहे, आपण घेऊन जायचं आहे. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस बाटची करा झेल घेण्याची संधी. झेल काय पाहायला मिळते. भुलात्मक नशिबाने साथ दिली. आता मात्र सुशांत आला, परंतु झेल सोडला जातोय. झेल कोणाचा सोडलाय तर अर्थातच सुशांत पवारचा. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 33 आकड्यावरती जाऊन पोहोचले स्कोर कार्ड. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच असं म्हटलं जातं. आता मात्र झेल सोडला. या झेलचा परिणाम आता मात्र भुगतना पाडेल नक्कीच. येणारे चेंडू असतील 12. स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला 17 धावांचं समीकरण. येणारे 12 चेंडू आणि 17 धावा स्कोरबोर्ड वरती करायचे आहेत बॅटिंग करत असताना टीमला. यानंतर होणारा सामना मंगलमूर्ती बेलारी वर्सेस आई मानाई बॉईज कुंडी. दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. मानायला बॅटिंग द्या. शेवटचा सामना असेल. या टीमने देखील तयार राहायचं आहे. मी आताच पुकार दिलाय. शेवटचा सामना असेल. यावेळेस स्विंग करण्याचा प्रयत्न, परंतु काय पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र प्रत्युत्तर विकेटचं पतंग बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. सुशांतची जागांसाठी सुशांत यांच्या पाठमधून धावा आल्या होत्या. यानंतर होणारा सामना भीम संघर्ष बेलारी वर्सेस सिरगा अंबुगाव स्पोर्ट्स निवे खुर्द. या दोन टीमने तयार राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर होणारा सामना मंगलमूर्ती बेलारी वर्सेस आई मानाई बॉयज कुंडी. परंतु काय पाहायला मिळतंय. आता मात्र येणारे 10 चेंडू अजूनही 17 धावांची आवश्यकता. सामना मात्र काटा किरच पाहायला मिळतोय. तशी लढत देखील आहे, परंतु का पाहायला मिळतंय. येणारे 10 चेंडू अजूनही 17 धावांची आवश्यकता. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय ऑन साइडला ऑन द कार्पेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सिंगल घेतले जाते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली आहे 34 धावा. येणारे 9 चेंडू अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. लेफ्ट हँडर फलंदाज आहेच आपला सॉरी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. युवा खेळाडू आहे. लेफ्ट हँडर्स अर्थातच गोलंदाजी करण्यासाठी. हो 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 बॅटची कडा, परंतु का पाहायला मिळतोय. अर्थातच नक्कीच आपण पाहायला मिळालंय, परंतु नक्कीच प्रतीक नाराज असतील. नक्कीच लेदर बॉल चांगले खेळतात सौरभ. आता मात्र गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळतीये सौरभ यांच्याकडे. लेदर बॉलचा अनुभव आहे. आता मात्र तोच पणाला लावत असताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला सौरभ गोलंदाजी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल
बॉल उलगडण्याचा प्रयत्न आणि यावेळेस काय पाहायला मिळतोय फसवा चेंडू आहे आणि फसव्या चेंडूवरती आक्रमण करणारा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत सागर. मात्र आतापर्यंत काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 विकेट मिळवल्यात, एकच धाव खर्च केली आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सौरभ एक युवा खेळाडू आता मात्र अनुभव खेळाडूच्या मात्र बोलबाला दाखवत असताना लेदर बॉल त्यांच्याकडे अनुभव आहे. आता मात्र टेनिस बॉलचा देखील अनुभव त्यांच्याकडे आता मात्र पाहायला मिळतोय. अक्षरशः आतापर्यंत 2 विकेट मिळवल्यात, एका धावेचा आतापर्यंत सोडून पाहायला मिळते. आता मात्र 7 येणारे 7 चेंडू अजून जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. हो काय पाहायला मिळतं झेलची संधी आणि झेल हो 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 काय कमबॅक केलं. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. तीन विकेट मिळवले आहेत, केवळ एकच धाव खर्च केले तिसऱ्या षटकामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जातात या खेळाडूसाठी. काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच होती 12 चेंडू 17 रन वरती, एकच धाव खर्च केली आहे. निर्णायक षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय. अर्थातच गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्रतीक. सहा चेंडू 16 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीमला महिमवाडी संघाला पहिला चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय. प्रतीक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत, निर्णायक षटक टाकण्यासाठी सज्ज झालेत. येणारे चेंडू 6 स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला 16 धावांचं समीकरण. पहिला चेंडू नक्कीच फुलचा होता, पुरेपूर वापर नाहीये. मात्र त्या जगवरती काय पाहायला मिळतंय एकच धाव. थांबवलंय, विश्वास दाखवलाय. ओंकार यावेळेस का पाहायला मिळतंय नक्कीच आपण पाहतोय. लेग समता खूपच चेंडू बाहेर, पण आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक स्टार रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. आता जर पाहिलं तर समीकरण येणारे 5 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 14 धावा करायच्या आहेत. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमने तयार राहायचा आहे. गणी आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत, लक्षात घ्यायचं आहे. यावेळेस का पाहायला मी ते स्वेर गेले जातोय आपण आणि तब्बल आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. येणारे चेंडू असतील 4, अजूनही 14 धावांचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सडगिरणा जरूर आपण पाहतोय आणि चांगला झेल आपण पाहायला गेलाय. back to the pavilion. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल आपल्याला पाहायला मिळतील.
आणि स्कोरबोर्डवरती रन करायचे असतील येणारे 3 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आल्या नक्कीच चांगला फटका पाहायला मिळालाय. सॅम आहेत परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सॅम यांच्या माध्यमातून. दोन पाहिजे, 2ला 12. आता मात्र आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. येणारे 2 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. डॉट बॉल. आता मात्र येणारा शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. पालर जड जोर झालंय श्री केदार लिंग स्पोर्ट कुंडी संघाचं. येणारा 1 चेंडू आहे, 12 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमने तयार राहायचा आहे. भीम संघर्ष बेलारी वर्सेस हॅलो श्री गामगवला स्पोर्ट्स निवे खुर्द. आणि सामना विजयी ठरलाय अर्थातच श्री केदारलिंग स्पोर्ट्स कुंडी. नक्कीच यानंतर होणार सामना. चला स्पीडअप घ्यायचा.